गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा फर्स्ट चॅप्टर आपला कम्प्लीट झालेला आहे. सेकंड चॅप्टर स्टार्ट करते. त्याच्यामध्ये आहे लॉजिक गेट्स. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पॉइंट्स आहेत, म्हणजे 2.1, 2.2 आणि 2.3. फर्स्ट इज अ लॉजिक गेट. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 टाइप्स, बेसिकली 3 टाइप्सचे लॉजिक गेट्स बघायचे आहेत. बेसिक गेट, युनिव्हर्सल गेट आणि डिराइव्ह गेट्स, असे तुम्हाला 3 टाइप्स बघायचे आहेत. त्यानंतर आहे बुलियन अल्जेब्रा. त्याच्यामध्ये व्हेरियस लॉज आहे. आणि फायनली थर्ड आहे लॉजिक फॅमिली. त्याच्यामध्ये तुम्हाला आयसीचं हे बघायचे आहे, म्हणजे टाइप्स ऑफ आयसीज. त्याच्यानंतर व्हेरियस आयसी आहे, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला बघा स्क्रीन मी प्रेझेंट करते. विजिबल आहे का सांग. स्क्रीन प्रेझेंट आहे, स्क्रीन दिसते, विजिबल आहे सगळ्यांना. बघा चॅप्टर नंबर 1 मध्ये फर्स्ट काय बघणार आहोत आपण, लॉजिक गेट. त्याच्यामध्ये सिम्बॉल्स आहेत, परत त्याची डायग्राम आहे, स्विच डायग्राम किंवा सर्किट डायग्राम आहे. त्यानंतर लॉजिकल एक्सप्रेशन आहे विथ त्याच्याबरोबर ट्रुथ टेबल आहे. आता बघा बेसिक आणि सेकंड पॉइंट आहे 2.2 किंवा 1.2. बघा बुलियन अल्जेब्रा. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉज ऑफ बुलियन अल्जेब्रा आहे. त्याच्यामध्ये बेसिक थेरम्स आहेत, ड्युलॅरिटी थेरम आणि डिमॉर्गन्स थेरम. हे 2 इम्पॉर्टंट लॉज आहेत. देन लॉजिक फॅमिली. त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉजिक फॅमिली. त्याच्यामध्ये नॉइज मार्जिन, पॉवर डिसिपेशन, फिगर ऑफ मेरिट, फन इन फन आउट, स्पीड ऑफ ऑपरेशन, कंपॅरिझन ऑफ टीटीएल, हे सगळं बघायचं. म्हणजे कंपॅरिझन कशामध्ये बघायचं, टीटीएल लॉजिक फॅमिली, सीमॉस फॅमिली आणि ईसीएल फॅमिली आणि टाइप्स ऑफ टीटीएल, म्हणजे टीटीएलचे टाइप्स बघायचे आणि नॅन्ड गेट. ओके, देन I will start the first point, 1.1, logic gate. Logic gate is an electronic device or electronics. It having a more than one inputs, म्हणजे एकापेक्षा जास्त इनपुट ह्याला दिलेले असतात आणि आपल्याला आउटपुट मात्र ओनली 1 मिळतं. हे लॉजिक फंक्शनचं ऑपरेशन आहे. लॉजिक गेट्स म्हणा, त्याला काय कसं असते, नंबर ऑफ इनपुट्स असतात कनेक्टेड टू द इनपुट साइड आणि आउटपुट मस्ट बी ओनली 1. एकच आपल्याला आउटपुट हे मिळतं. Logic gates are the derived used as a basic building block of all the digital circuits. म्हणजे लॉजिक गेट किंवा लॉजिक डिव्हाइस आहे, हे आपलं डिजिटल सर्किट आहे, त्याच्यातलं बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे, म्हणजे बेसिक ब्लॉक आहे. का तर त्याच्यामध्ये कसं होतं, लॉजिक गेट्स मध्ये आपण इनपुट हे डिजिटल देतो आणि आउटपुट आपल्याला डिजिटल मिळतं. लॉजिक गेटचे बेसिकली 3 टाइप्स आहेत, बेसिक गेट्स, युनिव्हर्सल गेट आणि डिराइव्ह गेट्स. ते आपण बघूया. आता ट्रूथ टेबल कशाला म्हणू शकतो, तर जे आपल्याला लॉजिक गेट्स आहे त्याचं ऑपरेशन आपण कशामध्ये रिप्रेझेंट केलं जातं, इनपुट कॉम्बिनेशन आणि आउटपुट कॉम्बिनेशनचं रिप्रेझेंटेशन इन अ ट्रूथ टेबल, म्हणजे ट्रूथ टेबल मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. जसं इनपुट कॉम्बिनेशन चेंज होतं, अकॉर्डिंगली करस्पॉन्डिंगली आपलं आउटपुट चेंज होतं. ओके, बुलियन एक्सप्रेशन म्हणजे काय, the relation between inputs and outputs is in a represent in a mathematically form is called as a boolean expression. आता बघा तुम्ही एखादं इक्वेशन आहे, त्याचं लॉजिक गेट आहे, त्याचं एक्सप्रेशन तुम्ही किंवा त्याचं ऑपरेशन तुम्ही जर मॅथमॅटिकली तुम्ही एक्सप्रेस करत असाल तर त्याला काय म्हणतो आपण, बुलियन अल्जेब्रा किंवा बुलियन एक्सप्रेशन असं म्हटलं जातं. हे तरी बेसिक पॉइंट समजले. देन बघा क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक गेटचे क्लासिफिकेशन आहेत. फर्स्टली बघा, फर्स्ट आहे लॉजिक गेट मध्ये बेसिक गेट्स, युनिव्हर्सल गेट आणि डिराइव्ह गेट्स. दिस इज द बेसिक गेट्स ऑफ टाइप्स ऑफ बेसिक गेट्स किंवा लॉजिक गेटचे हे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये बेसिक गेट, युनिव्हर्सल गेट आणि डिराइव्ह गेट्स. आता बेसिक गेट मध्ये तुम्हाला तीन गेट्स बघायला मिळतील. बेसिक गेट्स म्हणजे ते बेसिक पर्पज साठी हे केलेले आहेत, डिराइव्ह केलेले आहेत. बघा, नॉट गेट, अँड गेट आणि ऑर गेट, हे तुम्हाला 3 गेट आहेत बेसिक गेट्स मध्ये येतात. नॅन्ड गेट आणि नॉर गेट हे युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट का म्हटलं जातं, तर कारण ते बेसिक गेट पासून डिराइव्ह केलेले आहेत, त्यामुळे त्यांना युनिव्हर्सल किंवा मोर दॅन 1 ऍप्लिकेशन मध्ये आपण नॅन्ड गेट आणि नॉर गेट यूज करतो. दॅट्स वाय त्यांना युनिव्हर्सल गेट म्हटलं जातं. त्यानंतर बघा, डिराइव्ह गेट म्हणजे डिराइव्ह केलेलं आहे कशापासून, जे कॉम्बिनेशन आहे युनिव्हर्सल आणि बेसिक गेट पासून हे डिराइव्ह केलेलं आहे. डिराइव्ह मीन्स स्पेशल पर्पज गेट सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. बेसिक पर्पज साठी हे जे गेट आहेत ते डिराइव्ह केले आहेत, म्हणजे एका पर्टिक्युलर ह्याच्यासाठी पर्पज साठी आपण हे गेट डिराइव्ह करतो.
आता बघा बेसिक गेट्स मध्ये फर्स्ट आहे नॉट गेट आणि अँड गेट आणि ऑर गेट. त्याच्यामधला बघा अँड गेटला आपण काय म्हणू शकतो, अँड गेट म्हणजे जे दोन्ही जर इनपुट्स हाय असतील तर ते आपल्याला आउटपुट हे हाय देतं, अदरवाइज 0 देतं. म्हणजे अँड गेट प्रोड्युसेस हाय आउटपुट कधी, जेव्हा वेन ऑल आर द हायस्ट, म्हणजे दोन्ही पण 1 1 असतील तर आपल्याला आउटपुट हे हाय मिळतं. म्हणजे इक्वेशन कसं येणार, y इज इक्वल टू a इंटू बी किंवा a इंटू बी इज इक्वल टू y सुद्धा असं आपण म्हणू शकतो. y इज नथिंग बट द आउटपुट आणि a इंटू बी इज नथिंग बट द इनपुट्स. सिम्बॉल्स कसे आहेत, a इंटू बी आहे, a आणि b, दिस इज द सिम्बॉलिकली डायग्राम आहे. a b ऍज अ इनपुट्स आणि दिस इज द आउटपुट्स, y इज इक्वल टू a इंटू बी. अँड गेट इट इज रिप्रेझेंटेड इन अ लॉजिक मल्टिप्लिकेशन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. लॉजिक मल्टिप्लिकेशन सुद्धा होतं एक्झाम. लॉजिक गेट म्हणजे अँड गेट जो आहे तो मल्टिप्लिकेशन सिम्बॉल डिनोट करतो किंवा लॉजिकली मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये होतं. a to b, y is equal to a into b किंवा a into b असं सुद्धा केलं जातं. रीड ऍज a and b म्हणजे ह्याला a and b असं रीड केलं जातं. ट्रुथ टेबल कसं येणार मग, इनपुट वर्सेस आउटपुट येणार. इनपुट काय काय आहे, 2 आहेत, a आणि b इनपुट्स आहेत, आपल्याला आउटपुट हे y आहे. मग दोन्ही 0 0 असतील तर आउटपुट हे 0, 0 1 असेल तर आउटपुट 0, 1 0 असेल तर 0 आणि 1 1 असेल तर 1. म्हणजे ह्याच्यामधून काय होतं, कन्सिडर जर तुम्ही दोन्ही इनपुट्स हाय दिले तर आपल्याला आउटपुट हे हाय मिळतं. हे आपल्याला अँड गेटचं ऑपरेशन आहे. हे समजलंय? यस संकेत, समजले का? येस मॅम. ओके. ऑर गेट जो आहे, ऑर गेटचं कसं असतंय तर त्याच्यामध्ये दोन्ही पैकी एक जरी हाय असेल तर आपल्याला आउटपुट हे हाय मिळतं. ऑर गेट प्रोड्युसेस हाय आउटपुट व्हेन एनी ऑफ द अँड ऑल द इनपुट्स आर हाय. म्हणजे दोन्ही पैकी एक जरी हाय असेल किंवा दोन्ही हाय असतील तर आपल्याला आउटपुट हे काय मिळतं, हाय मिळतं. तर ह्याचा सिम्बॉलिकल डायग्राम ते मग अशी कसं होतं, असा आणि सर्कल होता, बरोबर का? दिस इज द सर्कल. देन हे काय आहे, कर्व शेप आहे आणि देन ट्रायंगुलर आहे. दिस इज द ऑर गेट. ऑर गेटचा आयसी a इंटू बी म्हणजे इक्वेशन काय येणार, y प्लस बी. आता बघा एक्सप्रेशन काय आहे, y इज इक्वल टू a प्लस बी. ट्रुथ टेबल वरून आपण एक्सप्रेशन डिराइव्ह केलंय. बघा a इंटू a 0 0 असेल तर 0, 0 1 असेल तर 1, 1 0 असेल तर 1 आणि 1 1 असेल तर 1. म्हणजे कोणतंही एखादं जरी हाय असेल तर आपल्याला आउटपुट काय होते, हाय प्रोड्यूस होते. That's why y is equal to a plus b. म्हणजे हे लॉजिकल ऍडिशन हे परफॉर्म करतं. त्याला डिनोट कसा केला जातो, a प्लस b आणि त्याच्यावर रीड कसं केलं जातं, a और b. ओके, a और b असं हे केलं जातं. नॉट गेट और इन्व्हर्टर म्हणजे काय असतंय, नॉट गेट प्रोड्युसेस कॉम्प्लिमेंट ऑफ नॉट गेट किंवा मग त्याला काय म्हणू शकता तुम्ही, इन्व्हर्टेबल किंवा कॉम्प्लिमेंट सुद्धा म्हणू शकता. जे इनपुट दिलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आउटपुट मिळतं. जर इनपुट काय असेल, 0 असेल तर आउटपुट विल बी 1 आणि 1 असेल तर 0 असं हे आपण म्हणू शकतो. म्हणजे हा नॉट गेट आहे, ह्याचा सिम्बॉल आहे सिम्पली ट्रायंगल आणि त्याच्या पुढे बबल. दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉट गेट. हे जे बबल आहे, बबल इंडिकेट काय करतो, इन्व्हर्जन. म्हणजे हा बबल असेल तर ऑब्व्हियसली आपलं जे आउटपुट आहे ते इन्व्हर्ट होतं. म्हणजे 0चं 1 आणि 1चा 0. ए आपण इनपुट काय दिले, 0 दिले, आउटपुट काय आलं 1, म्हणजेच ए बार त्याला म्हणू शकता आपण. ए इज इक्वल टू 1 असेल, y इज इक्वल टू 0 येणार त्यावेळेस. मग रिप्रेझेंट काय केलं जातं, ए बारने रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे y इज इक्वल टू इक्वेशन येणार ए बार. आणि त्याला कसं केलं जातं, रीड कसं केलं जातं, नॉट ऑफ ए असं सुद्धा रीड केलं जातं किंवा ए बार असं सुद्धा रीड केलं जातं. आता बघा हे झाले बेसिक गेट्स. बेसिक गेट समजले कोणते कोणते, अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट. हे बेसिक गेट्स आहेत, समजलेत हे. शॅल आय गो फॉर युनिव्हर्सल गेट? बघा युनिव्हर्सल गेट मध्ये यस, कोणाला काही डाऊट आहे? गौरव, एनी डाऊट? नो मॅम. ओके. युनिव्हर्सल गेट. आता युनिव्हर्सल गेट मध्ये फर्स्ट आहे नॅन्ड गेट. नॅन्ड गेटचा अर्थ असा होतो, नॉट ऑफ अँड गेट. म्हणजे जे अँड गेटचं इक्वेशन आहे त्याला आपण नॉट जोडतोय. म्हणजे बघा नॉट गेट्स
प्रोड्युसेस हाय आउटपुट कधी, जेव्हा दोन्ही इनपुट्स आपले लो असतील. अँड मध्ये कसं होतं, दोन्ही हाय असेल तर आपलं आउटपुट हाय येत होतं. आता इथे नॅन्ड मध्ये कसं आहे, दोन्ही लो असेल तर आपल्याला आउटपुट हे हाय मिळतं. ओके, जर इक्वेशन आहे सिम्पली अँड सारखंच आहे, फक्त त्याला बबल आहे. ओके, बबल इंडिकेट काय करतं, इन्व्हर्जन. त्यामुळे जे आलेलं आहे ते आपल्याला बार देत. एक्सप्रेशन कसं येतंय अँडचं, ए इज इक्वल टू ए इंटू बी, आणि नॅन्डचं काय येणार, y इज इक्वल टू ए इंटू बी बार येणार. सिम्पली आपण जे इक्वेशन आहे त्याला बार करतो. बघा इथं ट्रूथ टेबल कसा येणार, ए इंटू बी, वाय इज इक्वल टू ए इंटू बी बार. मग 0 0 असेल तर 0 0 काय होतं, एंड मध्ये 0 होता म्हणून आला 1. 0 1 आहे 1, 1 0 आहे 1, आणि 1 1 येतं 0. आता ह्याला कसं रीड केलं जातं, नॉट ऑफ ए अँड बी असं सुद्धा डिनोट केला जातो. आता बघा नॉर गेट्स प्रोड्युसेस हाय आउटपुट कधी, वेन बोथ इनपुट्स आर लो. दोन्ही इनपुट जर तुमचे लो असतील तरच आपल्याला आउटपुट हे हाय प्रोड्यूस होतं. म्हणजे जर समजा कसं मगाशी काय होतं, आपण दोन्हीपैकी एक जरी हाय असेल किंवा दोन्ही हाय असतील तर आपल्याला आउटपुट हे हाय येत होतं. कशामध्ये, ऑर गेट मध्ये. आणि इथे काय आहे, नॉर गेट आहे. नॉर गेट म्हणजे अपोजिट टू द ऑर गेट, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ऑर गेटचं कॉम्प्लिमेंट नॉर गेट आहे. म्हणजे ऑर गेट प्लस नॉट गेट असं आपण म्हणू शकतो. बघा इथं सिम्बॉल आहे ऑर गेटचा सिम्बॉल, आणि त्याला पुढे फक्त बबल लावलं. म्हणजे इक्वेशन काय येणार, y इज इक्वल टू ए प्लस बी बार. दिस इज द ऑर गेटचं इक्वेशन आणि दिस इज द नॉर गेटचं इक्वेशन. ट्रूथ टेबल काय येणार, ए आउटपुट इनपुट, त्याच्यानंतर ऑरचं हे इक्वेशन आणि नॉरचं हे इक्वेशन. ए इंटू बी असेल 0 0 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1. पण ह्याच्या अपोजिट इकडे येणार, म्हणजे 0 आहे म्हणून 1 येणार, 1 आहे म्हणून 0 येणार. म्हणजे 1 0 असेल तर 0, 1 1 असेल तर 0. म्हणजे दोन्ही लो असतील तरच आपलं आउटपुट हे 1 येणार. समजतंय. आणि डिनोट कसं केलं जातं, ए प्लस बी बारने डिनोट केलं जातं. नॉट ऑफ ए ऑर बी असं रीड केलं जातं. ओके, दिस इज द युनिव्हर्सल गेट्स. युनिव्हर्सल गेट मध्ये दोन बेसिक आहेत, नॅन्ड आणि नॉर. Shall I go for derived gates? Okay, shall I go for derived gates? बघा डिराइव्ह गेट्स मध्ये काय आहेत, दोन आहेत, एक्सनॉर आणि एक्सऑर. एक्सनॉर म्हणजे काय, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. याच्यामध्ये कसं असतंय, आउटपुट हे कधी मिळतं आपल्याला हाय, दोन्ही इनपुट्स जेव्हा हाय असतील तेव्हा. किंवा कसं काय म्हणू शकता तुम्ही, सो से दॅट बोथ इनपुट्स आर द सेम, आउटपुट इज 0. जर तुमचे दोन्ही 0 असतील तर 0 येणार, 1 1 असेल तरी 0 येणार. सिम्बॉल आहे ऑर सारखाच आहे, फक्त एक्स्ट्रा एक हे आहे सिम्बॉल आहे. ओके, दिस इज द सिम्बॉल ऑफ एक्सनॉर गेट. एक्सऑर गेट, एक्सऑरचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू ए एक्सऑर बी, म्हणजेच ए बार इंटू बी बार, ए बार इंटू बी बार प्लस ए इंटू बी बार असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. तर बघा आउटपुट ट्रूथ टेबल कसं आहे, 0 0 आहे म्हणून 0 आलं, 1 1 आहे म्हणून 0 आले. म्हणजे बोथ आर 0 सेम, देन आउटपुट विल बी लो. आणि हाय कधी येणार, दोन्हीपैकी एक जरी 1 असेल तर आपल्याला आउटपुट हे हाय मिळणार. हे झालं ऍडिशन और सबट्रॅक्शन होते ह्याच्यामध्ये. आणि ए एक्स ऑर बी असं हे रीड केलं जातं. आता बघा ए एक्स नॉर बी म्हणजेच काय, नॉट ऑफ एक्स ऑर म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑरचा बार आहे. कधी हाय येणार, जेव्हा दोन्ही इनपुट्स काय असणार, सेम असणार. सिम्पली मगाशी जसं ट्रूथ टेबल होतं त्याच्या अपोजिट असणार. ए एक्स ऑर बी च्या पुढे फक्त बबल केला. बबल हा पण इंडिकेट काय करतो, इन्व्हर्जन. y इज इक्वल टू ए प्लस बी बार. ट्रूथ टेबल काय येणार मग, इनपुट आउटपुट आणि एक्स नॉर. मग ए बी, y इज इक्वल टू ए प्लस बी, y इज इक्वल टू ए एक्स नॉर बी बार. ओके, बघा आता ए इंटू बी, ए 0 0 काय येणार, 1 0 1 0, 1 0 0 आणि 1 1 1 येणार. हे झालं एक्स नॉरचं ट्रूथ टेबल. एक्स नॉरचं रीड कसा केला, ए एक्स नॉर बी असं हे रीड केलं जातं. समजले का हे इथपर्यंत? यस.
येस मॅम समजले. Yes, ma'am. संकेत समजलंय हो मॅम. नक्की? Shall I go for next point? शुभम, अवतारी, shall I go for next point? Yes, ma'am. जर फास्ट होत असेल तर सांगा. ओके. देन बुलियन एक्सप्रेशन किंवा बुलियन अल्जेब्रा. आता बुलियन अल्जेब्रा म्हणजे काय असते, तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे 0 किंवा 1s आणि त्याच्याबरोबर अल्फाबेटचं कॉम्बिनेशन असते. म्हणजे अल्फाबेटचा यूज करून त्याच्यानंतर तुम्ही 0 1 ऍड करून तुम्ही एक इक्वेशन तयार करत असता. मग ते इक्वेशन मध्ये तुम्ही लॉजिक ऍडिशन म्हणजे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन किंवा इन्व्हर्जन याचं काय केलं जातं, तुम्ही रिप्रेझेंट केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली बुलियन अल्जेब्रा. ओके. बुलियन अल्जेब्रा मध्ये तुम्हाला काय बघायचे, त्याच्यामध्ये व्हेरियस लॉ बघायचे. आता बुलियन अल्जेब्रा मध्ये किंवा बुलियन लॉ मध्ये 6 लॉज आहेत. ओके. अँड लॉ, ऑर लॉ, व्हेरियस लॉ आहेत, नॉट लॉ, त्याच्यानंतर कम्युनिटी लॉ, त्याच्यानंतर असोसिएटिव्ह लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे तुम्हाला 6 वेगवेगळे लॉज बघायला मिळतील. अँड लॉ म्हणजे काय, a इंटू बी इज इक्वल टू 0. आता बघा, a इंटू बी इज इक्वल टू 0 म्हणजे एखाद्या संख्येला जर तुम्ही 0 ने मल्टिप्लाय करत असाल तर आन्सर काय येतं, ऑब्विसली 0 येतं. आता बघा, a इंटू ए इज इक्वल टू ए म्हणजे त्या संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं, याच्यामध्ये 30 संख्या येते. म्हणजे कसं, ए ही कन्सिडर करा 0 किंवा 1 आहे आणि मग काय येणार 0 अकॉर्डिंगली, एक 0 1 काय येणार, ए हा 0 किंवा 1 येणार. मग 1 इंटू 1 1 येणार, 0 इंटू 0 0 येणार. आता बघा नेक्स्ट, 1 इज इक्वल टू ए. जर समजा 0 इंटू 1 केलं तर काय येतं, आन्सर 0 येतं. आणि 1 इंटू 1 केलं तर 1 म्हणजे a इंटू 1. एक कोणत्याही संख्येला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर ऑब्विसली काय येतं, म्यूट करा. बघा आता नेक्स्ट काय करते मी, ए इंटू ए बार म्हणजे ए समजा कन्सिडर करा 0 आहे तर ए बार काय येणार, ऑब्विसली 1 येणार. म्हणजे 0 इंटू 1 आन्सर विल बी 0. दिस इज द अँड लॉज. ऑर लॉ कसा येणार, ऑर लॉ म्हणजे सिम्पली ऍडिशन, a प्लस 0 म्हणजे a ही कन्सिडर करा 0 असेल, 0 प्लस 0 आन्सर विल बी 0 मीन्स a व्हॅल्यू आली. आणि 1 असेल तर 1 प्लस 0 आन्सर विल बी 1 म्हणजे a ची जी व्हॅल्यू आहे तीच आपल्याला a ला मिळते. a प्लस a केलं तर ऑब्विसली aच येणार. a प्लस 1 इज इक्वल टू 1, a प्लस a बार इज इक्वल टू 1. दिस इज द ऑर लॉज. नॉट लॉ काय आहे, जर समजा ए बारचा कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे ए बारचा बार घेतला तर आपल्याला आन्सर काय मिळतं, 1 मिळतं. दिस इज द लॉज आहेत. ते लॉज तुम्हाला जेव्हा तुम्ही सिम्प्लिफिकेशन करता तेव्हा ते यूज होतात. ओके. कम्युटेटिव्ह लॉ काय आहे, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए आणि ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. म्हणजे हे अल्टरनेट जरी केला तरी आपल्याला आन्सर हे सेमच मिळतं. असोसिएटिव्ह लॉ काय आहे, ए प्लस बी इंटू बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी केलं आणि इंटू सी केलं तरीही चालेल. तसंच ए इंटू बी इंटू सी म्हणजेच ए इंटू बी इंटू सी असं जरी केलं तरी चालेल. म्हणजे अल्टरनेटिंग जरी केलं तरी चालतंय. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये ए जे आहे ए नी बी ला मल्टिप्लाय करायचं प्लस ए इंटू सी. हे पण आपल्याला सिम्पली मॅथ्सचे जे इक्वेशन्स आहेत ते तिथे गेले. म्हणजे ए इंटू ब्रॅकेट मध्ये बी प्लस सी असेल तर ए इंटू बी प्लस ए इंटू सी. तसंच ए प्लस बी इंटू ए प्लस सी असं सुद्धा तुम्ही डिस्ट्रीब्युशन लॉ करू शकता. म्हणजे हे असं मल्टिप्लिकेशन करू शकता. ओके. दिस इज द डिस्ट्रीब्युशन लॉ. अदर इम्पॉर्टंट लॉ आहेत ए प्लस बी सी. ए प्लस बी सी म्हणजे ए आणि बी केलं आणि हे बी आणि ए सी नी याला मल्टिप्लाय केलं. सिम्पली आहे. तसंच ए बार प्लस ए बी इज इक्वल टू ए बार इन प्लस बी. ए बार प्लस ए बी बार
म्हणजेच ए बार प्लस बी बार आहे. ए प्लस ए बी इज इक्वल टू 1. ए प्लस ए बार बी प्लस ए बी. याचं काही तुम्हाला प्रूफ विचारत नाहीये, सिम्पली तुम्हाला माहिती असावे म्हणून हे अदर एक्स्ट्रा इम्पॉर्टन्स लॉ आहे. ओके, नमस्ते. हे प्रूफ करण्यात हा बोला संकेत. भारत मॅडम समजत नाही, म्हणजे भारती कसे आले तिथं कुठं ए बार प्लस ए बी ते नाही का? हा ते हे ना हा ए बार इक्वल हे इक्वेशनच दिलेले आहे तुम्हाला. मी तुम्हाला ते सांगते, हे इक्वेशनच दिलेले आहेत. तुम्ही डायरेक्टली काय करायचं, हे इक्वेशन्स तुम्ही सिम्प्लिफिकेशन करण्यामध्ये तुम्ही ते यूज करू शकता. ए बार प्लस ए इंटू बी आहे. मग कसं येणार बघा. फर्स्टली ए बार, आता बघा इथं मध्ये कसं केलं होतं, ए बार इंटू ए आणि ए बार इंटू बी करायचं. ए बार इंटू ए प्लस ए बार इंटू बी, म्हणजे बघा इथं कसं येणार, ए बार प्लस ए, एकच मिनिट, हा इथे बघा इक्वेशन्स, ए बार प्लस ए बी इज इक्वल टू काय आलं, इज इक्वल टू ए बार प्लस बी. ओके, तर मी काय करते बघा, ए बार नी याला मल्टिप्लाय करते, इन प्लस ए प्लस ए बार इंटू, सॉरी इंटू आहे इथं, ए बार प्लस बी. आता मला सांगा याच्यामध्ये ह्याची व्हॅल्यू काय आहे, ए बार प्लस ए, बघा इथे दाखवते, ए बार प्लस ए, ए बार प्लस ए म्हणजेच काय येतं, 1 येतं, बरोबर का. म्हणून ह्याचा आन्सर 1 इंटू समथिंग ए बार प्लस बी. म्हणजे जे आपण अँड लॉ ते बघितले त्याचा फक्त सिम्प्लिफाय करून हे आपण हे इम्पॉर्टंट रूल्स काढलेले आहेत. ओके, इथे काय येणार 1 इंटू मॅम साऊंड येत नाही. आन्सर विल बी बी. तसं सिमिलर पण आपण प्रूफ करू शकतो. समजलंय तुम्हाला. हे प्रूफला विचारले जात नाही ते एक्झाम मध्ये, फक्त तुम्हाला माहिती असावं सिम्प्लिफिकेशन करताना, त्यामुळे ते इम्पॉर्टन्स रूल्स आहेत. कळतंय? यस संकेत. येस मॅम. Shall I go for next point? येस. नेक्स्ट पॉइंट आहे ड्युलॅटी थेरम. आता ड्युलॅटी थेरम मध्ये तुम्हाला काय बघायचंय, एवढं हे थेरम बघून आपण इथे नंतर स्टॉप करूया. ओके, ड्युलॅटी थेरम मध्ये काय करायचं बघा, इम्पॉर्टंट मध्ये त्याच्यामध्ये 3 पॉइंट्स आहेत. ड्युलॅटी थेरम मध्ये 3 पॉइंट करायचे. काय करायचंय, फर्स्ट चेंज अँड गेट असेल, अँड गेट ऑपरेशन असेल म्हणजे अँड ऑपरेशन असेल तर ऑर मध्ये कन्वर्ट करायचं. देन चेंज इच ऑर ऑपरेशन टू अँड ऑपरेशन, म्हणजे जे अँड मध्ये ऑपरेशन असेल ते ऑर मध्ये करायचं, आणि जर समजा ऑर मध्ये ऑपरेशन असेल तर ते ऍड मध्ये करायचं. देन काय करायचं, कॉम्प्लिमेंट घ्यायचं. जर 1 असेल इक्वेशन मध्ये तर 0 घ्यायचं, आणि 0 असेल तर 1 घ्यायचं. आता त्याचं एक्झाम्पल बघा इथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इक्वेशन आहे ए प्लस बी इज इक्वल टू 1 आहे. देन आपल्याला फर्स्ट काय मिळलंय, चेंज द अँड ऑपरेशन आणि ऑर ऑपरेशन, म्हणजे इथं कोणतं ऑपरेशन आहे, ऑर ऑपरेशन आहे. म्हणजे पहिलं आपण करू शकत नाही आपल्या. दुसरं काय आहे, चेंज ऑर ऑपरेशन टू अँड ऑपरेशन, म्हणजे ऑर ऑपरेशन मध्ये कन्वर्जन कशात करते मी, अँड मध्ये करते. मग मला सांगा काय होणार, ए इंटू बी इज इक्वल टू 0, बरोबर का. म्हणजे हे 1चं मी काय केलं, कन्वर्जन 0 मध्ये केलं. कळतंय? किंवा इथं खाली बघा एक एक्झाम्पल, युजिंग ड्युलॅटी थेरम केलं, ए इंटू 1 म्हणजे हे काय केलं, हे ह्याला मल्टिप्लाय केलं, हे ह्याला मल्टिप्लाय केलं. ओके, देन ए इंटू 1 आहे, ए इंटू 1 म्हणजेच काय येणार, ए येणार प्लस एसी. हे आपल्याला इक्वेशन झालं. आता हे इक्वेशन काय करूया बघा, सिम्पली ए लिहिलं, ए इंटू 1 म्हणजे ए इंटू 0 काय येणार, ऑब्विसली 0 येणार. त्यामुळे काय केलं आपण, ए प्लस 0 इज इक्वल टू ए असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा बघा आता इथे सेकंड पॉइंट, सेकंड मध्ये कळेल तुम्हाला, ए प्लस बी इंटू सी आहे, म्हणजे ए प्लस बी हे ह्याला मल्टिप्लाय केलं आधी
बी नी ए ला केलं, सी नी ए ला केलं. इथपर्यंत कळलंय. त्यानंतर इथे काय आहे, अँड ऑपरेशन आहे. ओके, अँड ऑपरेशनचं मी कन्वर्जन कशात केलं, ऑर मध्ये केलं. आणि इथे काय आहे, इथे आहे ऑर ऑपरेशन. ऑर ऑपरेशनचं कन्वर्जन मी कशात केलं, अँड आणि अँड मध्ये. बरोबर कळतंय? यस, ऑल ऑफ यू कळतंय का? काय करायचं, अँड ऑर करायचं, ऑरचं अँड करायचं, आणि 0 असेल तर 1 करायचं, आणि 1 असेल तर इक्वेशन मध्ये 0 करायचं. दिस इज द ड्युअलिटी थेरम. यस, कळलंय? यस मॅम. ओके, आणि लास्ट वन आहे डी मॉर्गन्स थेरम. डी मॉर्गन्स थेरम मध्ये कसं असतंय, त्याच्यामध्ये दोन तुम्हाला आहे. द ड्युअलिटी थेरम फर्स्ट स्टेट दॅट, काय म्हणतं, प्रोडक्ट इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू, म्हणजे ए इंटू बी बार, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू द ऍडिशन ऑफ इंडिव्हिज्युअली कॉम्प्लिमेंट, म्हणजे ए बार प्लस बी बार. हे काय आहे, प्रोडक्ट आहे, म्हणजे ए इंटू बी आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय येणार, इंडिव्हिज्युअली कॉम्प्लिमेंट, म्हणजे ए बार प्लस बी बार, ऍडिशन ऑफ इंडिव्हिज्युअली कॉम्प्लिमेंट. ओके, ह्या डायग्राम आहे. म्हणजे काय येणार, ए इंटू बी बार कशाचं एक्सप्रेशन आहे, ऑर गेट एक्सऑरचा, सॉरी नॅन्डचा आहे. मग नॅन्डचं मी काय केलं, सिम्बॉल काढलं. ओके, आणि त्याला मी काय केलं, ए इंटू बी बार केलं. ए प्लस बी बार कसं येणार, ए ला हे नॉट गेटला दिलं, म्हणजेच ए बार आलं, बी हे नॉट गेटला दिलं, बी बार आलं. मग हे दोन्ही काय केलं, ऑर गेटला दिल्यानंतर ए प्लस बी बार आलं. कळतंय? फक्त काय केलंय, हे इक्वेशन्स आहेत, त्याला मी ऍज अ लॉजिक गेट मध्ये कन्वर्ट केले. त्यानंतर कसं येणार, मग इथे इनपुट्स किती आहेत, ए आणि बी. ही साइड काय केलंय, मी पहिल्यांदा ही साइड घेतली आणि नंतर ही साइड घेतली. ओके, आता बघा ए प्लस बी आहे, त्याचं मी काय केलं, नॉट गेट काढलं. मग आपल्याला हे येतंय, म्हणजे पहिल्यांदा मी काय केली, ही आरएचएस साइड, एलएचएस साइड जी आहे आरएचएस साइड, ती मी प्रूफ करते. तर बघा ए आणि बी, ए आहे, ए व्हॅल्यू दिली, कॉम्बिनेशन मी काय केलं, कन्सिडर केले. आणि ए बार काय येणार, मग सिम्पली 0 1 0 1 0 1 असं येणार. म्हणजेच काय येणार, 0 0 आहे तिथं 1 1, 1 1 आहे तिथं 0 0. बी बार कसा येणार, मग तसंच बी म्हणजे जिथं 0 आहे तिथं 1, 1 आहे तिथं 0. ए बार काय येणार, मग ए बार प्लस बी बार, म्हणजे 0 ए बार आणि बी बार, त्याची काय येणार, सिम्पली ऑरिंग येणार. 1 प्लस 1 1, 1 प्लस 1 1, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 0 प्लस 1 1, 0 प्लस 1 1, 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 0. दिस इज द ए एक्सॉरिंग बी. आता ए इंटू बी, हे इंटू हे करायचं, म्हणजे हे अँड हे आहे. ओके, 0 प्लस 0, 0 इंटू 0 0, 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, 1 इंटू 1 1. आणि आता ह्याचं काय करायचं, सिम्पली बार घ्यायचंय, म्हणजे जिथं 1 आहे तिथं 0 आणि 0 आहे तिथं 1, 0 आहे म्हणून 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 1, 1 आहे म्हणून 0, 1 आहे म्हणून 0. आणि हे जे आहे, हा कॉलम, this is column आणि this column will be same. That's why I am putting a into b bar is equal to a plus b bar. समजतंय? Yes. तसंच खाली मग कसं येणार, थेरम नंबर 2 सेमच, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअली कॉम्प्लिमेंट, म्हणजेच ए प्लस बी बार इज इक्वल टू ए इंटू बी बार. ए प्लस बी बार कशाचं आहे, एक्स नॅन्डचं, नॉरचं गेट आहे, नॉर गेट यूज केला इथं, आणि सिम्पली ए प्लस बी बार. इथे काय केलंय, ए इंटू बी बार, म्हणजे हे काय केलंय, नॉट गेट यूज करून इथं बबल्स दिलाय, म्हणजे नॉट गेट दिलाय, आणि सिम्पली नॉट गेट ए बार आणि ए इंटू बी बार हे अँड गेटला दिलं. कळतंय? मग व्हेरिफिकेशन करूया. ए बी हे इनपुट्स आहेत, मग ह्याच्या अकॉर्डिंगली ए बार आणि बी बार काढणं, ह्याच्या 0 असेल तिथं 1, 1 असेल तिथं 0. मग ए इंटू बी बार काय येणार, ए बार इंटू बी बार, 0 इंटू 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0. दिस इज द ए बार इंटू बी. ए प्लस बी काढला, 0 प्लस 0, 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1. दिस इज द ए प्लस बी. आणि दिस इज द बार, म्हणजे 0 आहे तिथे 1, 1 आहे तिथं 0. दिस इज द डी मॉर्गन्स थेरम. काय आलं डी मॉर्गन्स थेरम?
डी मॉर्गन थेरम, ड्युलॅरिटी थेरम आणि लॉजिक गेट्स समजलेत का? येस मॅम. ओके. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंडक्ट करूया. नेक्स्ट लेक्चर हे तुम्हाला आज संध्याकाळी घेतलं तर चालेल. वेट थांबा एकच मिनिट.